पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सुरेंद्र अग्रवाल याची आता पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। आज न्यायालयामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल याला हजर करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती, पण न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावलेली आहे। अग्रवाल यांनी या ड्रायव्हरला त्याच्या बंगल्यामध्ये कोंडून ठेवलेलं होतं। 2 दिवस त्याला त्या ठिकाणी कोंडून ठेवल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरची पत्नी त्या ठिकाणी गेली त्यावेळेस ही सगळी घटना उघडकीस आली आणि ड्रायव्हरच्या पत्नीने ही सगळी माहिती आहे ती पुणे पोलिसांना सांगितली आणि या सगळ्या तपासानंतर पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा सुरेंद्र कुमार अग्रवाल याला त्याच्या घरातून ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक सुद्धा केलेली आहे। यामध्ये विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर अपहरणाचा गुन्हा आहे तो सुद्धा पोलिसांनी दाखल केल्यानंतर आज सुरेंद्र कुमार अग्रवाल याला पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। पोलीस विशाल अग्रवाल याची सुद्धा कोठडी न्यायालयामध्ये मागणार आहेत आणि त्यानंतर या दोघांची समोरासमोर बसून सुद्धा चौकशी केली जाऊ शकते। पण या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल जो अल्पवयीन आरोपीचा आजोबा आहे याला सुद्धा आता पोलिसांनी बेडा ठोकल्यानंतर आज न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। कॅमेरामन सचिन चंदन शिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिका हद्दीतील 60% नालेसफाई झाली असल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेने केलेला आहे, परंतु ठाणे महानगरपालिका हद्दीतीलच कळव्यातील नाल्यांचं मात्र वेगळं चित्र दिसून येत आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीतीलच कळवा परिसरात असणाऱ्या शांतीनगर, वाघोबानगर, भुलाईनगर व कळवा पूर्व परिसरामधील स्टेशन रोड परिसरातील नाल्यांची चक्क दुर्दशा झाल्याचं चित्र समोर येत आहे। या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणींचं साम्राज्य, मोठ्या प्रमाणात गाळ देखील साचला आहे आणि यावरूनच ठाणे महानगरपालिका हद्दीतील 60% नाल्यांची सफाई ही फक्त कागदावरच का असा एकंदरीत प्रश्न निर्माण झालेला आहे। तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरावर टांगती तलवार राहील का असा देखील यावेळी सवाल उपस्थित केला जात आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ह्या नाल्यांची सफाई केव्हा होईल असा देखील प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे। 26 जूनला मतदान होणार आहे। यापूर्वी आपण पाहतोय शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधरमधून तर ज.मो. अभ्यंकर यांना शिक्षक मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। मात्र एकूणच महायुतीमध्ये नक्की उमेदवार कोण असणार यावरती शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। मात्र एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने तयारी सुरू केली असून महाविकास आघाडी फुलप्रूफ या निवडणुकीसाठी उतरलेली आहे। त्यामुळे आता महायुती नक्की काय ठरवणार, शिंदे गटाचा उमेदवार राहणार की भाजपचा राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरा पर्सन राजेश मन्यारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाला होता, त्यामुळे उजनी धरण अवघं 66% भरलं होतं। जानेवारी महिन्यामध्ये उजनी धरणाची एक पाळी मागणी नसतानाही सोडल्याने उजनी धरण आता -52% झालं आहे। उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी 10 मे रोजी 5.5 TMC पाणी सोडलेलं आहे। उजनी धरणातील सर्व पाणीसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी जरी राखीव ठेवला असला तरी सोलापूर जिल्ह्यात आज मितीला 145 गावांमध्ये आणि 991 वाड्या वस्त्यांवर 200 टँकरद्वारे 4 लाख लोकांची तहान भागवली जात आहे। सोलापूर जिल्हा सध्या भीषण दुष्काळाचा सामना करतोय। जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला तरच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ दाहकता थोडीफार कमी होणार आहे, अन्यथा पावसाने ओढ दिल्यास सोलापूरची दुष्काळाची दाहकता आणखीन तीव्र होणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। कोल्हापुरात इंटरनॅशनल पेन महोत्सव आहे तो भरलेला आहे। कोल्हापूरच्या हॉटेल सयाजी या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। खरं तर या महोत्सवामध्ये 200 पेक्षा अधिक व्हरायटी या सगळ्या पेनाच्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि विशेषतः 200 रुपयांपासून ते 10 लाखांपर्यंत पेन या ठिकाणी उपलब्ध आहेत। खरं तर कोल्हापूरकरांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल, कारण मोठ्या प्रमाणावरती आज सकाळपासून या महोत्सवाला सुरुवात झालेली असून कोल्हापूरकरांनी देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो या ठिकाणी नोंदवल्याचं दिसून येत आहे। खरं तर बॉब अँड ची या कंपनीच्या माध्यमातून हा शो आहे तो आयोजित केलेला आहे आणि कोल्हापूरकरांनी सकाळपासून मोठी गर्दी करत या ठिकाणी पेनाची खरेदी देखील केलेली आहे। या सगळ्या महोत्सवाचं आकर्षण ठरलेलं आहे ते लाखातले पेन आणि व्हरायटी असलेले लिमिटेड एडिशनचे पेन, हे मात्र याचं मोठं आकर्षण आहे ते ठरल्याचं दिसून येत आहे। सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।
मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे। मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये फक्त 5% पाणी साठा शिल्लक आहे। अशामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते। त्यांना सुद्धा या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आला आहे की छत्रपती संभाजीनगरला 1680 कोटी रुपयांची जलयोजना जी होती ती देण्यात आली, मात्र या जलयोजनेचं काम एवढ्या संथगतीनं सुरू आहे की छत्रपती संभाजीनगरला पाणी कधी मिळणार हा सुद्धा प्रश्न अजूनही कायम आहे। मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाणी कधी मिळणार या शहराला याचं उत्तर माहीत नाहीये। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जनता नेत्यांच्या नावाने आता खडे फोडायला सुरुवात करत आहे, कारण तुम्ही फक्त मते मागायला येतात मात्र पाणी कुणीही पाजत नाही। 1680 कोटी रुपयांची योजना ही 2200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली, मात्र तुम्ही अजूनही या योजनेला गती का देत नाहीत किंवा ज्या कंत्राटदारांना ठेकेदारांना हे काम दिलंय ते वेगानं काम का करत नाहीत हाच प्रश्न उपस्थित केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे। लाज वाटली पाहिजे की ह्याच शहराला पाणी 7 ते 8 दिवसाआड मिळतं, 10 दिवसाआड मिळतं, मात्र या शहराचं नाव राजकारणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं। त्यामुळे या शहरवासियांचं दुर्दैव आहे की अजूनही याकडं राजकीय नेते गांभीर्यानं पाहायला तयार नाही आहेत आणि संभाजीनगरला पाणी द्यायला तयार नाही आहेत। न्यायाधीशांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, न्यायाधीशांनी या कामाची पाहणी केली, मात्र अजूनही या कामाला गती मिळताना पाहायला मिळत नाहीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। बीड जिल्ह्यामध्ये मे अखेरीस आता दुष्काळाच्या झळा ज्या आहेत त्या तीव्र होताना पाहायला मिळत आहे। बीड शहरातल्या बिंदुसरा या महत्त्वाच्या प्रकल्पातील जो काही पाणीसाठा आहे तो आता मृत साठ्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। केवळ 5% इतका जो पाणीसाठा आहे त्या बिंदुसरा प्रकल्पामध्ये सध्या शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय। तर याच बिंदुसरा प्रकल्पाच्या परिसरामध्ये जी खजाना विहीर आहे ही खजाना विहीर जी आहे ती देखील आता कोरडी पडल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सध्या मे अखेरीस सुरू आहे आणि याच दरम्यान जो आहे तो आता बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे जर पाहिलं तर प्रमुख शहरांना जो आहे तो 1 आठवडा तर 20 दिवसांना पाणी पुरवठा केला जातो आहे। केवळ ढिसाळ कारभार जो आहे तो प्रशासनाचा तो देखील या ठिकाणी समोर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या घशाला कोरड पडल्याचं देखील पाहायला मिळतंय। पुढच्या महिन्यामध्ये मान्सूनला सुरुवात होईल, परंतु तोपर्यंत आता जे काही बीड जिल्ह्यातला बळीराजा असेल तो आभाळाकडे लक्ष लागून असल्याचं देखील पाहायला मिळतंय। आता या ठिकाणी प्रशासनानेच योग्य नियोजन करून नागरिकांची ताण भागवावी असं नियोजन करणं आवश्यक असल्याचं बोललं जातंय। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकसभा निवडणुकीनंतर आता पदवीधर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाने आता आपला उमेदवार दिलेला आहे। तर कोकण पदवीधरसाठी मनसे आता उत्सुक असलेले पाहायला मिळत आहे। मनसेचे वैभव खेडकर यांना कोकण पदवीधर उमेदवारी द्यावी अशी मनसैनिकांची मागणी आहे। त्यावर आता मनसेचे राज ठाकरे नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनसे नुकतीच लोकसभेपूर्वी महायुतीत सामील झालेली आहे, त्यामुळे महायुतीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यामुळे आता मनसे या पदवीधर निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा निकेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। कोल्हापुरात इंटरनॅशनल पेन महोत्सव आहे तो भरलेला आहे। कोल्हापूरच्या हॉटेल सयाजी या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। खरं तर या महोत्सवामध्ये 200पेक्षा अधिक व्हरायटी या सगळ्या पेनाच्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि विशेषतः 200 रुपयांपासून ते 10 लाखांपर्यंत पेन या ठिकाणी उपलब्ध आहेत। खरं तर कोल्हापूरकरांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल, कारण मोठ्या प्रमाणावरती आज सकाळपासून या महोत्सवाला सुरुवात झालेली असून कोल्हापूरकरांनी देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो या ठिकाणी नोंदवल्याचं दिसून येत आहे। खरं तर बॉब अँड ची या कंपनीच्या माध्यमातून हा शो आहे तो आयोजित केलेला आहे आणि कोल्हापूरकरांनी सकाळपासून मोठी गर्दी करत या ठिकाणी पेनाची खरेदी देखील केलेली आहे। या सगळ्या महोत्सवाचं आकर्षण ठरलेलं आहे ते लाखातले पेन आणि व्हरायटी असलेले लिमिटेड एडिशनचे पेन, हे मात्र याचं मोठं आकर्षण आहे ते ठरल्याचं दिसून येत आहे। सत्यजा उदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटांमध्ये मोठे नेते सामील होणार असल्याचा दावा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे। सुनील तटकरे यांनी दावा केला आहे की आमच्या संपर्कात अनेक राजकीय नेते आहे आणि त्यांचा प्रवेश येत्या सोमवारी होणार असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक कार्यकारिणी आयोजित केली आहे आणि त्या बैठकीमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत चर्चा होणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी आणि दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे। या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ सहित सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असून याच बैठकीदरम्यान अनेक नेत्यांची यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार असल्याचा दावा केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।